चला तर मग आपण तिसरा पार्ट बघू. ह्युमन जॉग्रफीचा. आपण मित्रांनो पार्ट 2 डिस्कस करत होतो जॉग्रफीचा. याच्या अगोदर आपण इकॉनॉमिक जॉग्रफीचा पार्ट डिस्कस केला. आणि त्या इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये असलेल्या सिलेबसचे वेगवेगळे पॉइंट्स आणि त्याचा सारांश आपण थोडासा बघितला. आता इथे तिसरा पार्ट जो आहे सिलेबसचा, तो आहे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफी. मित्रांनो, हा जो पार्ट आहे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफी, हा जॉग्रफी ऑप्शनलच्या पेपर 1च्या पार्ट 2 मधला एक सोपा समजला जाणारा पार्ट आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या आणि वसाहत भूगोल याबद्दल अभ्यास करतो. आता तुम्हाला माहित असेल की आपण जीएस पेपरमध्ये लोकसंख्या हे प्रिलिम्ससाठी पण अभ्यास करतो. प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेमध्ये पण अगोदरचा जो पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, त्याच्यामध्ये आपण याचा अभ्यास करतो. बरोबर. तर लोकसंख्या आपण त्याचा अभ्यास करतो. वसाहतीचे वेगवेगळे पॅटर्न्स कुठले आहे त्याचा आपण अभ्यास करतो. तर तो जो पॉइंट आपल्याला सिलेबसचा किंवा बऱ्यापैकी सेम पॅटर्नवरती असलेला पॉइंट आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन या ऑप्शनच्या सिलेबसमध्ये दिसतं. तर चला तर मग पहिला पॉइंट बघू आपण, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफी, दॅट इज लोकसंख्या आणि वसाहत भूगोल. पहिला पॉइंट आहे ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन. बघा, हे जगातले जे पॉप्युलेशन आहे त्याची ग्रोथ, त्याचं डिस्ट्रीब्युशन, याचा जर आपण एक ट्रेंड आणि पॅटर्न बघितला, हा व्हॅरी झालेला आपल्याला दिसतो. जसं जसं ह्युमन सिव्हिलायझेशन वाढत गेले तसं तसं त्याचे विकास होत गेला. विकास होत गेला. पॉप्युलेशनचे ॲट्रिब्यूट्स जे आहेत, म्हणजे ज्याला आपण बर्थ रेट म्हणतो, ज्याला आपण डेथ रेट म्हणतो, त्याच्यामध्ये मायग्रेशनचा एक फॅक्टर येतो. त्याच्यामुळे काय झालं की पॉप्युलेशनची वाढ जी आहे, म्हणजे ज्याला आपण जागतिक लोकसंख्या वाढ म्हणतो, ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आपल्याला पाहायला भेटली. बरोबर. तर ह्या पॉइंटमध्ये आपण ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन बघणार आहोत, म्हणजेच जागतिक लोकसंख्या वाढ आणि त्याचं वितरण. म्हणजे लोकसंख्येची वाढ मग पश्चिम कंट्रीमध्ये कशी झाली, ठीक आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये तिचा वाढ कसा झाला, युरोपच्या देशामध्ये त्याची लोकसंख्येची वाढ कशी झाली, आफ्रिकन देशामध्ये लोकसंख्येची वाढ कशी झाली, इवन भारतामध्ये लोकसंख्येची वाढ कशी झाली. तर ह्या गोष्टीचा पूर्ण सारांश, ह्या गोष्टीचा पूर्ण पॉइंट आपण ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशनच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित बघितला, आपण याचा जो तिसरा पार्ट येणार आहे पेपर 2 सिलेबस डिस्कशनचा, त्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे लोकसंख्या आणि वसाहत भूगोल, हा जशाच्या तशा काय झालेला आहे, रिफ्लेक्ट झालेला दिसतो. फक्त पेपर 2 मध्ये हा जो पॉइंट आहे हा इंडिया स्पेसिफिक आहे. इंडिया स्पेसिफिक इथं आपण काय करतोय, लोकसंख्या, ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हे वर्ल्डच्या कंटेक्समध्ये बघतो. पेपर 2 मध्ये आपण लोकसंख्येचं पॉप्युलेशन, त्याचं डिस्ट्रीब्युशन, हे आपण इंडियाच्या कंटेक्समध्ये बघणार आहोत. बरोबर. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघू आपण सिलेबसचा, डेमोग्राफिक ऍट्रिब्यूट्स. त्याला आपण काय म्हणतो, लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये. सो लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्येमध्ये आपल्या सोसायटीचा किंवा सिव्हिलायझेशनचा बर्थ रेटमध्ये कसे बदलाव झाले, त्याच्या डेथ रेटमध्ये कसे बदलाव झाले, आणि बाकीचे जे ऍट्रिब्यूट्स असतात, म्हणजे सेक्स रेशो असो किंवा बाकीचे ऍट्रिब्यूट्स, हे कसे बदलले, किंवा सोशो इकॉनॉमिक ऍट्रिब्यूट्स कसे चेंज झाले. तर ह्या सोशो इकॉनॉमिक ऍट्रिब्यूट्सचा, लोकसंख्येबद्दलच्या ऍट्रिब्यूट्सचा, त्यांच्या वैशिष्ट्याचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे मित्रांनो. तर टॉपिकचं नाव आहे आपल्या डेमोग्राफिक ऍट्रिब्यूट्स. बरोबर. पुढचा पॉईंट बघू, कॉजेस अँड मायग्रेशन, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मायग्रेशन. बघा, मायग्रेशन हा एक खूप आवडता टॉपिक आहे. जीएस मध्ये खूप सिम्पल कॉन्सेप्ट आपण शिकतो मायग्रेशन बद्दल. तुम्हाला मायग्रेशन जॉग्रफीमध्ये पण अभ्यासाला दिसेल, किंवा मायग्रेशन तुम्ही इकॉनॉमीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण आपण मायग्रेशन हा टॉपिक शिकतो. बरोबर. तर मायग्रेशन, स्थलांतराची कारणे आणि परिणाम काय असतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्थलांतर कसे होतं. हे स्थलांतर हे कंट्रीमध्ये पण होऊ शकतं, स्थलांतर हे एका सिटीमध्ये पण होऊ शकतं, स्थलांतर इव्हन जर बघितलं तुम्ही एका बिल्डिंगमध्ये पण होऊ शकतं. म्हणजे खालच्या मजल्यावर राहणारे लोक हे वरच्या मजल्यावर पण स्थलांतरित करतात, वरच्या मजल्यावरचे लोक खाली पण येतात. म्हणजे एक एक शॉर्ट पिरियड साठी झालेलं स्थलांतर आहे. किंवा तुम्ही बघा, पुण्यासारख्या शहराचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, पुण्यामध्ये सिटीच्या एरियामध्ये लोक स्थलांतरित होतात, म्हणजे बाहेरून आजूबाजूचे लोक मेन एरियामध्ये येतात, आणि किंवा मेन एरियातले लोक बाहेर जातात. म्हणजे हे डेली, याला आपण काय म्हणतो, डेली कम्युटर्स म्हणतो आपण, म्हणजे रोज काय करणारे लोक, मायग्रेट करणारे. इवन पुण्यावरनं मुंबईला पण खूप सारे लोक मायग्रेट करतात जॉबसाठी. बरोबर. म्हणजे स्थलांतर हे एक टेम्पररी पण असू शकतं, स्थलांतर हे परमनंट पण असू शकतं.
म्हणजे तुम्ही सगळे पुण्यामध्ये आलात, तयारी करताय एमपीएससी सारख्या प्रतिष्ठित एक्झामची, बरोबर. तुम्ही सुद्धा स्थलांतर केलंय. तुम्ही तुमच्या गावाकडनं इथं आलाय. ठीक आहे. म्हणजे स्थलांतराचे हे वेगवेगळे प्रकार असतात, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, आणि स्थलांतर झाल्यानंतर त्याचे परिणाम पण असू शकतात. म्हणजे कदाचित आपल्याला स्थलांतर केल्यानंतर काही चांगले परिणाम पण पाहायला भेटतात आणि काही वाईट परिणाम पण पाहायला भेटतात. जसं की आपण बघतो मुंबईमध्ये धारावीचा जो रिजन आहे, धारावी, ज्याला आपण जगातला किंवा आशियातला सगळ्यात मोठा स्लम म्हणतो, बरोबर. हा स्लम बनला कसा? हा स्लम कशामुळे तयार झाला? हा कशाचा ऑफशूट आहे? हा स्लम ऑफशूट आहे मायग्रेशनचा, स्थलांतराचा. लोकांनी स्थलांतर केलं खूप साऱ्या वेगवेगळ्या भागातून. ते मुंबईसारख्या शहरात आले जिथे एरिया हा खूप कमी आहे, बरोबर. आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या वस्त्या तिथं इस्टॅब्लिश केल्या. राईट, ठीक आहे. बट त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे त्याचे हेल्थ पॅरामीटर असो किंवा बाकीचे इश्यू असतो, हे खूप जास्त इम्पॅक्ट झाले. आणि ते आपण कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं, बरोबर. कोविडमध्ये सगळ्यात जास्त क्वारंटाईन सेंटर जे कुठे बनलेले होते? धारावी सारख्या स्लम मध्ये बनले होते, बरोबर मित्रांनो. ठीक आहे. सो पुढचा पॉईंट बघू, तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मायग्रेशन. चला आता पुढचा पॉईंट आपण बघू या सिलेबसचा. पुढचा पॉईंट आहे आपला कॉन्सेप्ट ऑफ ओव्हर, अंडर अँड ऑप्टिमम पॉप्युलेशन. बघा, हा पण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. खूप महत्वाची कॉन्सेप्ट आपल्याला इथं पाहायला भेटते. कॉन्सेप्ट ऑफ अंडर, ओव्हर अँड ऑप्टिमम पॉप्युलेशन. बघा, एक सिम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपण एकदम सिम्पल एक्झाम्पल घेऊ याच्यासाठी. मराठीमध्ये आपण एकदा बघू की अतिरिक्त, न्यूनतम आणि पर्याप्त लोकसंख्या संकल्पना म्हणजे काय? अंडर पॉप्युलेटेड कंट्री आपण असं म्हणतो, ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री, ऑप्टिमम पॉप्युलेटेड कंट्री. आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, आता आपण इंडियाचं, आपल्या भारताचं एक्झाम्पल घेऊ, बरोबर. इंडियाचं एक्झाम्पल घेऊ किंवा आपण चायनाचं एक्झाम्पल घेऊ, चायनाचं एक्झाम्पल, बरोबर. तर चायना आणि इंडिया झाला, याच्यामध्ये पॉप्युलेशन हे खूप जास्त आहे. राईट. म्हणजे जेव्हा आपण एक जर इथं मी असा एक छोटासा कर्व काढला, या कर्व मध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर हा जो कर्व आहे हा काय दाखवतो? रिसोर्सेस, बरोबर. ठीक आहे. हा कर्व काय दाखवतो? की ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे. म्हणजे जर पॉप्युलेशन ही खूप वाढली रिसोर्सेस पेक्षा, म्हणजेच अशा कंट्री ज्याच्यामध्ये रिसोर्सेस खूप जास्त आहे पण त्याच्या रिस्पेक्टमध्ये पॉप्युलेशन जी लोकसंख्या कमी आहे, तर त्या कंट्रीजला आपण काय म्हणू शकतो? अंडर पॉप्युलेटेड कंट्रीज असे म्हणू शकतो, बरोबर. आणि ही जी डेफिनेशन ही कशाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये? जॉग्रफीच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे. जर तुम्ही इकॉनॉमिक्स बघितलं, अर्थशास्त्र, अर्थशास्त्रामध्ये ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या व्याख्या वेगळी पण होऊ शकते. त्याला इकॉनॉमीचा पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, बरोबर. ठीक आहे. तर त्याला आपण अंडर पॉप्युलेटेड कंट्री म्हणतो. दुसऱ्या कंट्री ज्याच्यामध्ये लोकसंख्या खूप वाढली पण त्यांच्या लोकसंख्येच्या वाढीच्या नुसार त्या ठिकाणी रिसोर्सेस कमी आहे. जसं की भारत. भारतामध्ये पॉप्युलेशन खूप जास्त आहे. भारत हा जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री आहे. राईट. सो इंडिया इज द लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड. बट त्याच्या रिस्पेक्टमध्ये भारतामध्ये रिसोर्सेस कमी आहे. मग अशा कंट्रीजला आपण काय म्हणतो? ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री असे म्हणतो, बरोबर. आणि ज्या कंट्री ह्या बॉर्डरवरती लोकेटेड आहे, राईट, म्हणजे जिथं पॉप्युलेशन अँड रिसोर्सेस याचं बॅलन्स आहे, त्या कंट्रीजला आपण म्हणतो ऑप्टिमम पॉप्युलेटेड कंट्रीज. काय म्हणतो मित्रांनो त्याला आपण? ऑप्टिमम पॉप्युलेटेड कंट्रीज. तर या तीन खूप महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे. आपण या डिटेल मध्ये आपण येणारे जे आपले व्हिडिओ सिरीज आहे जॉग्राफी ऑप्शनलची, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर तुम्ही ते पुढचे व्हिडिओ जरूर बघा, बरोबर. तर चला तर पुढचा पॉईंट आपण बघू, पॉप्युलेशन थिअरीज. राईट. आता पॉप्युलेशन आलं म्हणजे तिथे थिअरीज येणारच, की वेगवेगळ्या पॉप्युलेशन थिअरीज आपल्याला अभ्यासाच्या आहेत. ठीक आहे. आता जर ह्या ह्युमन जॉग्रफीचा पाचवा पार्ट जर तुम्ही बघितला सिलेबसचा, तो पाचवा पार्ट हा पूर्णपणे थिअरीज आणि मॉडेलसाठी दिलेला आहे. ठीक आहे. जॉग्रफीमध्ये डेव्हलप झालेल्या थेरीज, जॉग्रफीमध्ये डेव्हलप झालेले मॉडेल्स, ठीक आहे. बट हे ज्या पॉप्युलेशन थेरीज आहे, या थेरीज तिथे ज्या दिसतात, त्या थेरीचं नाव काय आहे? माल्थुसियन थेरीज. कुठली थेरी? माल्थुसियन. म्हणजे माल्थसनं दिलेली थेरी किंवा मार्क्सने दिलेली थेरी. माल्थस पॉप्युलेशन बद्दल काय म्हटला, मार्क्स पॉप्युलेशन बद्दल काय म्हटलं, बरोबर. की माल्थसने काय म्हटलं होतं? त्यांनी एक 1798 ला एक पेपर पब्लिश केला होता पॉप्युलेशन बद्दल. जेव्हा माल्थस युरोपमध्ये फिरत होता, तेव्हा त्याने खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि त्यांनी एक पेपर पब्लिश केला. त्या पेपरचं नाव होतं एसेज ऑन दी पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. काय नाव होतं त्या पेपरचं आपण पुढे बघूया डिटेलमध्ये जेव्हा आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करू, बरोबर. एक्साइज ऑन पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. मग त्यांनी काय सांगितलं की पॉप्युलेशन जी आहे कंट्रीज मधली, ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते.
पण त्याच्या रिस्पेक्टमध्ये रिसोर्सेस जे आहे हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन वाढतात. म्हणजे दोन्हीमध्ये खूप मोठा गॅप तयार होतो. राईट. या अशा खूप साऱ्या थिअरीज आपण बघणार आहोत. किंवा मार्क्सची पण आपण जर थिअरी बघितली, ज्याला आपण मार्क्सवाद म्हणतो, मार्क्सची थिअरी, पॉप्युलेशनची थिअरी, मार्क्सने पण सांगितलं होतं की सोसायटीमध्ये काय दोन टाईपचे ग्रुप्स असतात. एक असतं हॅव्स आणि दुसरे असते हॅव्ज नॉट. बरोबर. म्हणजे एक इलिट क्लास असतो, खूप श्रीमंत लोक, आणि दुसरे असतात जे बुर्जुआज असतात, म्हणजे खूप गरीब लोक असतात. बरोबर. या दोघांमध्ये काय असते, दरी असते. आणि याच्यामुळे त्यांचे पॉप्युलेशन ऍट्रिब्यूट्स पण वेगळे असतात. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, अकॉर्डिंग टू मार्क्स, ही मार्क्स काय म्हणतो की गरीब लोक जे असतात त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा जास्त असतो. बरोबर. का पॉप्युलेशन ग्रोथ रेट जास्त असतो? जर गरीब घरामध्ये जास्त लोक आले, म्हणजे जास्त बाळ जन्माला आले, तर ते पुढे चालून काय करणार आहे, त्यांच्या आई वडिलाच्या कामामध्ये स्वतःच हे करणारे, कॉन्ट्रीब्युशन देणारे, ते स्वतः काम करतील. बरोबर. म्हणजे दे विल ऍक्ट ऍज अ रिसोर्स आर्मी फॉर दॅट पर्टिक्युलर फॅमिली. राईट. सो या अशा थिअरीज आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, पॉप्युलेशन थिअरीच्या टॉपिकमध्ये. बरोबर मित्रांनो, पुढचा टॉपिक आता आपण बघू, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स अँड पॉलिसीज. राईट. ठीक आहे. सो वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स, जागतिक लोकसंख्येच्या समस्या आणि धोरणे. जगातली जी पॉप्युलेशन वाढते त्याचे प्रॉब्लेम्स काय, त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स तयार झाले, कुठले कुठले प्रॉब्लेम्स ती पॉप्युलेशन फेस करते, लोकसंख्या फेस करते, आणि ती पॉप्युलेशन टॅकल करण्यासाठी किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठले कुठले धोरणे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटनी लॉन्च केले, कुठल्या पॉलिसीज लॉन्च केल्या. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, की चायनाची पॉप्युलेशन पण खूप जास्त वाढत होती. बरोबर. पण चायनाने काय केलं, वन चाइल्ड नॉर्म पॉलिसी आणली. आपल्याकडे बघा, आपल्याकडे काय टू चाइल्ड नॉर्म पॉलिसी. त्याच्यामुळे काय झालं की पॉप्युलेशन जी आहे ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येण्याचं, कंट्रोलमध्ये यायला लागलं. बरोबर. आणि इवन तुम्हाला माहित असेल की भारत हा आशिया खंडातला, रादर जगातला असा पहिला देश आहे की ज्याने काय केलं, फॅमिली प्लॅनिंग नावाचा प्रोग्राम लॉन्च केला होता, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फॅमिली प्लॅनिंग करून पॉप्युलेशन काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. बरोबर मित्रांनो. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, आपला पुढचा पॉईंट आहे सिलेबसचा. पुढचा पॉईंट, सोशल वेलबिंग अँड क्वालिटी ऑफ लाईफ, सामाजिक स्वास्थ्य आणि जीवनमानाचा दर्जा. बघा आता ही कॉन्सेप्ट पण आपण जीएस मध्ये, इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मध्ये स्टडी केलेली आहे. जीएस मध्ये किंवा राज्यसेवा मुख्यचा जो चौथा पेपर होता, जीएस फोरचा पेपर आहे अर्थशास्त्राचा, त्यामध्ये पण आपण सोशल वेलबिंग अँड क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल बोललो. क्वालिटी ऑफ लाईफचा जेव्हा रेफरन्स येतो, तेव्हा आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा वेगवेगळे इंडायसेस त्याची स्टडी करतो. राईट. तर आपल्याला हा पॉईंट पण इथे एक डिटेलमध्ये डिस्कस आपण करूया पुढे. बरोबर. पुढचा पॉईंट बघा, पॉप्युलेशन ॲज ए सोशल कॅपिटल. पॉप्युलेशन काय आहे? एक सोशल कॅपिटल आहे. लोकसंख्या एक सामाजिक भांडवल आहे. बरोबर. मग हे लोकसंख्या खरंच सामाजिक भांडवल आहे का? ठीक आहे. मग आपण लोकसंख्येला चांगल्या प्रकारे कसं युटिलाइज करू शकतो? बरोबर. राईट. म्हणजे असे जर इंडियाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, की इंडिया इज दी वर्ल्ड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री, आणि आपण काय म्हणतो, इंडियाकडे काय आहे, आपल्याकडे युथ पॉप्युलेशन, आपल्याकडे खूप जास्त युथ पॉप्युलेशन आहे. म्हणजेच काय, आपल्याकडे एक स्ट्रॉंग वर्क फोर्स आहे. बट जर आपण या स्ट्रॉंग वर्क फोर्सला प्रॉपर स्किल नाही दिलं, प्रॉपर ट्रेनिंग नाही दिली, त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज नाही दिल्या, तर हे जे लोकसंख्या आहे, हे जे सोशल कॅपिटल आहे आपल्याकडं, हे आपल्याला एक निगेटिव्ह पद्धतीने पण काम करू शकतं. बरोबर. म्हणजे लोकसंख्या एक सामाजिक भांडवल जर आपल्याला चांगल्या प्रकारे यूज करायचं असेल, तर आपल्याला बऱ्याचशा पॉलिसीज ज्या असतात, कुठल्या कुठल्या पॉलिसीज लॉन्च केल्या गव्हर्नमेंटने, ते आपण सगळ्या बघणार आहोत. किंवा ऑल ओव्हर दी वर्ल्ड कुठले कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, ते या पॉईंटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. बरोबर. ठीक आहे. तर आता पुढचा पॉईंट बघा याच्यामध्ये, पुढचा पॉईंट आहे आपला टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ रुरल सेटलमेंट. राईट. तर आता इथपर्यंत आपण पॉप्युलेशनचा पार्ट कव्हर केला. पॉप्युलेशनचा पुढचा जो पार्ट आहे हा सेटलमेंटचा आहे. म्हणजे कशाचा पार्ट आहे, वसाहत भूगोलचा पार्ट आहे. बघा प्रिलिम्स मध्ये हा पॉईंट पण आपण शिकलेलो आहोत. जर तुम्ही एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचले, बेसिक पुस्तकं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ रुरल सेटलमेंट म्हणजेच काय, ग्रामीण वसाहतीचे प्रकार आणि आकृतिबंध काय असतो, ते तुम्हाला लक्षात येईल. बरोबर. आता हे प्रकार आणि आकृतिबंध ह्या गोष्टी खूप सिंपल आहे. आकृतिबंध म्हणजे काय असतो, की त्या पर्टिक्युलर सेटलमेंटचा एक जॉमेट्रिकल शेप कसा आहे,
म्हणजे आपण जर बघितलं म्हणजे ती सेटलमेंट अशी गोलाकार दिसते का, सर्क्युलर दिसते का, ती सेटलमेंट एक ट्रायंगल सारखी दिसते का, ही सेटलमेंट एक लाईन सारखी लिनियर दिसते का, म्हणजे हा आकृतिबंध आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचे आहे, बरोबर. आणि त्याचे प्रकार, त्या सेटलमेंटचे टाइप्स कुठले कुठले असतात, म्हणजे ती एक खूप सारे कॉम्पॅक्ट सेटलमेंट आहे का, म्हणजे एकत्र लोक बसलेले आहे का. कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणजे जसं की एक काय असतं, एक मंदिर असेल आणि मंदिराच्या आजूबाजूला काय असेल, मंदिराच्या आजूबाजूला जस्ट असेल. ओके. तर ग्रामीण वसाहतीचे प्रकार जर आपल्याला बघायचे झाले, तर ग्रामीण वसाहतीमध्ये काय असतं की मंदिर असतं, मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे लोक असे सेटल झालेले असतात. त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्ट टाईप ऑफ सेटलमेंट, म्हणजे खूप, किंवा इंडो गँगेटिक प्लेन घ्या तुम्ही. तिथं एका ठिकाणी खूप जास्त लोक सेटल झालेले असतात. जसं बिहारची पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, बरोबर. तर तिथं लोकांची एका किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये खूप जास्त लोक राहतात. म्हणून तिथे जे सेटलमेंटचा प्रकार बनलाय, वसाहतीचा प्रकार, हा कसा बनला, कॉम्पॅक्ट सेटलमेंटचा प्रकार बनला. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त वाळवंटामध्ये गेला, डेझर्टमध्ये गेला, किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया ईशान्येकडे गेला, हिली एरियामध्ये, तिथं तुम्हाला असे सेटलमेंट दिसणार नाही. तिथं तुम्हाला एक स्कॅटर्ड किंवा डिस्पर्स टाइप ऑफ सेटलमेंटचा पॅटर्न दिसेल, बरोबर. राईट. सो टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ सेटलमेंट काय आहे, हे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. तर आपण त्या पुढे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, सिलेबसचा जो पुढचा पॉईंट आहे आपला, पुढचा पॉईंट आहे आपला एन्व्हायरमेंटल इश्यूज इन रुरल सेटलमेंट. बघा आता सेटलमेंटचे टाइप्स, प्रकार आणि आकृतिबंधचं आपण थोडंसं डिस्कशन केलं. आता ग्रामीण वसाहतीमधील पर्यावरणाच्या समस्या काय आहेत? ग्रामीण वसाहतीमध्ये काय काय चॅलेंजेस येतात? म्हणजे बघा आता काही ठिकाणी काय होतं की खूप जास्त ड्राय एरिया असतो, म्हणजे तर पाणीच नसतं, म्हणजे डेझर्ट एरिया, बरोबर. मग लोक काय करतात, डेझर्टमध्ये जे ओएसिस असतं, ओएसिस म्हणजे पाण्याचा एक झरा, तिथला ओएसिस, ठीक आहे, किंवा लेक, त्याच्या आजूबाजूला लोक काय करतात, सेटल होतात, राईट. म्हणजे हा झाला सिनेरिओ कशाचा, डेझर्ट. ही एक चॅलेंज आहे, ठीक आहे. पाऊसच नाहीये, पाणी नाहीये, मग लोक काय करणार, आपली वसाहत कुठं सेटल करणार, ओएसिसच्या आजूबाजूला, बरोबर. राईट. आता बघा, जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेतलं, म्हणजे फ्लड एरियाचं, फ्लड म्हणजे जिथं खूप जास्त काय होतो, पूर येतो, म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ आसामचं, बरोबर. आसाम ब्रह्मपुत्रा नदीमध्ये खूप जास्त फ्लड येतो, राईट. सो ब्रह्मपुत्रामध्ये फ्लड येणार, रिव्हरमध्ये फ्लड येतो खूप जास्त. हा जो फ्लड आला तर लोक काय करतील, हे अप्पर एरिया जो असतो रिजनचा, अप्पर एरिया म्हणजे ज्याला आपण ड्राय पॉइंट म्हणतो, म्हणजे जिथं या पुराचा धोका होणार नाही, त्या ठिकाणी लोक जाऊन काय करतात, आपली वस्ती सेट करतात, ठीक आहे, किंवा आपली वसाहत काय करतात, बनवतात, बरोबर. तर मग हेच काय आपल्याला याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि कन्सर्न्स दिसतात रूरल सेटलमेंट. याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे इश्यूज आणि कन्सर्न्स आहेत, ते आपण डिटेल पुढे बघू. पुढचा पॉईंट बघा, हायरार्की ऑफ अर्बन सेटलमेंट. बघा अर्बन सेटलमेंटमध्ये पण आपल्याला काय दिसते, एक हायरार्की दिसते. म्हणजे काय, की नागरी वसाहतीचा काय आहे, श्रेणी क्रम, हायरार्की कशी करणार आपण अर्बन सेटलमेंटची, की बाबा त्या एक, तो सिटीमध्ये पॉप्युलेशन किती मोठी आहे, त्या सिटीचा एरिया कसा आहे, त्या सिटीचे फंक्शन कसे आहे, त्याच्यानुसार आपण त्या सिटीची काय करतो, हायरार्की करतो, क्लासिफिकेशन करतो. टायर 1 सिटी, टायर 2, 3, 4 अशा सिटीजचं क्लासिफिकेशन, हायरार्कीज, ठीक आहे. किंवा मेट्रोपॉलिटन सिटी, मेगापोलिस, मेट्रोपोलिस, अशा ज्या सिटीज असतात, कोनर्बशन, तर हे आपण क्लासिफिकेशन करतो. तर हे डिटेलमध्ये आपण सिलेबस जेव्हा डिस्कस करू, किंवा आपण अभ्यासाला लेक्चरला सुरुवात करू ह्युमन जॉग्रफीच्या, तेव्हा डिटेलमध्ये आपण बघू. पुढचं पॉईंट बघा, अर्बन मॉर्फॉलॉजी. अर्बन मॉर्फॉलॉजी मराठीमध्ये आपण बघून घ्या. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, नागरी भूरूप वर्णन. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, की अर्बन एरिया जो आहे त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कसा दिसतो, काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत अर्बन मॉर्फोलॉजीमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये कोर एरिया कुठे इस्टॅब्लिश झालाय, मधला एरिया, मग त्याच्या आजूबाजूला काय काय डेव्हलप झालंय, त्याच्या आजूबाजूला काय काय बनलंय, त्याच्या आजूबाजूला काय काय बनलं, याला आपण काय म्हणतो, त्याची अर्बन मॉर्फोलॉजी म्हणतो, ठीक आहे. ओके. तिथे कॉम्प्लेक्सेस कसे आहे, त्याच्या बिल्डिंगी कशा आहे, तिथं ट्रान्सपोर्टेशन आर्टरीज आहे का, तिथं कनेक्टिव्हिटी आहे का, रोड कनेक्टिव्हिटी आहे का, कुठल्या कुठल्या टाईपची कनेक्टिव्हिटी आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण अर्बन मॉर्फोलॉजीमध्ये बघूया, जेव्हा आपण सिलेबस डिस्कस करू. पुढे बघा, कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी अँड रँक साईज रूट. बघा, हा एक प्युअरली ऑप्शनलचा पार्ट आहे. म्हणजे जनरली आपण जीएस सारख्या सिलेबसमध्ये, जीएस मध्ये शक्यतो आपल्याला
ह्या गोष्टी अभ्यासाला भेटत नाही, बरोबर, राईट. तर याला मराठीमध्ये बघा काय म्हणतात, अग्रेसर, अग्रेसर शहरांची संकल्पना आणि श्रेणी आकार नियम, राईट. अग्रेसर शहराची संकल्पना आणि श्रेणी आकार नियम, बरोबर. हा कॉन्सेप्ट काय, प्रायव्हेट सिटीची कॉन्सेप्ट असते काय? ठीक आहे, एक मी 2 मिनिटात एक सिंपल आपण पद्धतीने समजून घेऊ. प्रायव्हेट सिटीची कॉन्सेप्ट काय असते? म्हणजे सपोज हे ए नावाचं एक शहर आहे आणि एक बी नावाचं शहर आहे, बरोबर. ही ए शहराची पॉप्युलेशन ही एवढी जास्त असते की जे सेकंड नंबरचं शहर आहे, म्हणजे सपोज हे फर्स्ट नंबरचं शहर आहे आणि हे सेकंड नंबरचं, राईट. या सेकंड नंबरच्या शहरापेक्षा या शहराची पॉप्युलेशन ही खूप जास्त असते. म्हणजे ही त्या पर्टिक्युलर कंट्रीमधली एक खूप मेजर सिटी असते, राईट. म्हणून याला आपण काय म्हणतो, प्रायमेट सिटी असे म्हणतो. काय म्हणतो याला आपण? प्रायमेट सिटी असे म्हणतो, राईट. म्हणजे जनरली जर एक्झाम्पल घ्यायचं झालं प्रायमेट सिटीचं, तर आपल्याला मेक्सिको, मेक्सिको ही एक आपल्याला प्रायमेट सिटी दिसेल, राईट. जनरली भारतामध्ये आहे ना, प्रायमेट सिटी नावाची कॉन्सेप्ट शक्यतो आपल्याला आढळत नाही. त्याचं कारण काय, की भारतामध्ये प्रायमेट सिटी का आढळत नाही कॉन्सेप्ट? कारण की भारताच्या जेवढ्या पण सिटीज आहे, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये मुंबई घ्या तुम्ही, राईट, तुम्ही दिल्ली घ्या, तुम्ही बाकीच्या सिटीज घ्या, त्यांची पॉप्युलेशन ही बऱ्यापैकी सेम, ऑलमोस्ट सेम, जास्त डिफरन्स नाही, राईट. बट याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये मेजर डिफरन्स असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रायमेट सिटी असे म्हणतो. तर ही पण कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. रँक साईज रूल, याच्यामध्ये काय होतं, सिटीज ज्या असतात याची रँकिंग केलेली असते. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं की सपोज एक सगळ्यात मोठी सिटी त्या शहरातली, ठीक आहे, त्या मोठ्या सिटीची पॉप्युलेशन आहे आपली एन पॉप्युलेशन आहे, राईट. म्हणजे 1,000 तिची पॉप्युलेशन असेल. तर त्याच्यात दुसरी जी सिटी असेल त्याची पॉप्युलेशन काय असेल, N/2. म्हणजे काय, तिची पॉप्युलेशन असेल 500. तर असे जसे आपण रँकिंग करतो सिटीची वेगवेगळी रँकिंग, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने रँकिंग जशी करतो, त्याला आपण काय म्हणतो, रँक साईज रूल असे म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? रँक साईज रूल असे म्हणतो, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, श्रेणी आकार नियम. हे आपण डिटेलमध्ये एकदम सिंपल पद्धतीने शिकणार आहोत ऑप्शनलमध्ये. अजिबात घाबरायचं काम नाही तुम्ही लोकांनी, ठीक आहे. ओके. ऑप्शनल जॉग्रफी हा खूप सिंपल पद्धतीने आपला होईल. तुमच्या कॉन्सेप्ट अशा क्लिअर होईल की तुम्ही हा कॉन्सेप्ट कधीच विसरणार नाही. आणि हा ऑप्शनल पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड होणार आहे, की एक्झामला क्वेश्चन कसे येतात आपण त्यानुसार हा ऑप्शनल घेणार आहोत, बरोबर. पुढे बघा, फंक्शनल क्लासिफिकेशन्स ऑफ टाउन. बघा, नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण नावातच आहे की टाउनचं आपल्याला काय करायचं आहे, फंक्शनल क्लासिफिकेशन. म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन कसं करणार, आता इंडियाचं जर एक्झाम्पल झालं म्हणजे दिल्ली. दिल्ली हे शहर कशासाठी आपण आयडेंटिफाय करतो, दिल्ली ही काय आपली कॅपिटल आहे. म्हणजे हे कुठलं टाउन झालं, हे झालं आपलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाउन. कुठलं टाउन झालं? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाउन. ऍडमिनिस्ट्रेशन हे त्या टाउनचं फंक्शन आहे, बरोबर. हे झालं तिथलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाउन. जर पुढं जर तुम्ही अजून बघितलं की सपोज एखादं टाउन आहे आपलं इंडस्ट्रियल टाउन. आता बरेचसे टाउन आपले इंडस्ट्रियल टाउन आहे इंडियामध्ये, ठीक आहे. पुणे पण आपण इंडस्ट्रियल टाउन घेऊ शकतो. किंवा आपण कानपूर, हे खूप फेमस टाउन आहे लेदर इंडस्ट्रीसाठी, ठीक आहे. पण हे काय झालं, त्याचं फंक्शन झालं. ओके. म्हणजे एक पर्टिक्युलर डॉमिनंट फंक्शन जे असतं त्या पर्टिक्युलर टाउनचं, त्यानुसार आपण टाउनला काय करतो, क्लासिफाय करतो. म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ काय, टाउन्स, बरोबर. पुढचा बघा, पुढचा टॉपिक, स्पेअर ऑफ अर्बन इन्फ्लुएन्स. पुढचा टॉपिक आहे स्पेअर ऑफ व्हॉट, अर्बन इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ अर्बन इन्फ्लुएन्सचा जो टॉपिक आहे, याच्यामध्ये नागरी प्रभाव क्षेत्र, म्हणजे सपोज एक क्षेत्र आहे, अर्बन एरिया आहे, त्याचा आजूबाजूच्या याच्यावरती काय परिणाम झालेला आहे, राईट. त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे, कुठपर्यंत त्याचा परिणाम होतो, राईट. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पुण्यामध्ये जी एखादी गोष्ट भेटते, एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल, जे इथं भेटत नाही, राईट. मग इथले लोक काय करतात, पुण्यामधनं ते परचेस करतात, पुण्यामध्ये जातात आणि परचेस करतात, राईट. ओके. म्हणजे कारण त्याचं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज असते त्यांना, किंवा डिस्टन्स पण एक कमी असतं, ओके. त्यामुळे ते जाऊ शकतात. म्हणजे त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ही कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसते की ह्या एरियाचा, ह्या कोर एरियाचा इन्फ्लुएन्स किती झालेला आहे, त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स किती आहे, बरोबर. म्हणजे त्या नागरी प्रभाव क्षेत्र त्याचं किती आहे, बरोबर. पुढचं बघा, रुरल अर्बन फ्रिंज. रुरल अर्बन फ्रिंज म्हणजेच काय, ग्रामीण नागरी, ग्रामीण नागरी पट्टे, ठीक आहे. ही एक नवीन कॉन्सेप्ट आहे बघा ऑप्शनलची. याचा अर्थ काय, सिम्पल कॉन्सेप्ट असते. सपोज इमॅजिन करा की हा पुण्याचा सेंटरचा पार्ट आहे, पुणे सिटीचा. आणि हा पुण्याचा, हे जे आजूबाजूचा पार्ट आहे, हा कुठला पार्ट आहे, ग्रामीण पार्ट आहे, ग्रामीण.
ग्रामीण पार्ट, राईट, ग्रामीण पार्ट मीन्स, ओके. म्हणजे हा जो मधला पट्टा आहे, हा मधला पट्टा, या मधल्या पट्ट्यामध्ये काय असेल की दोन्ही कॅरेक्टर दिसणार तुम्हाला या मधल्या पट्ट्यामध्ये. या मधल्या पट्ट्यामध्ये ग्रामीणचे, रूरलचे कॅरेक्टर दिसणार आणि अर्बनचे पण कॅरेक्टर दिसणार. किंवा लोक इथं डेली कम्युट करणार, जाणार येणार, बरोबर. तो हा जो मधला पार्ट असतो, मधला पार्ट ज्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर आपल्याला दिसतात, म्हणजे अर्बन एरियाज प्लस रुरल एरियाज, तर त्या रिजनला आपण काय म्हणतो, रुरल अर्बन फ्रिंज असे म्हणतो. किंवा त्याला आपण काय म्हणतो, RUF, रुरल अर्बन फ्रिंज, म्हणजेच काय, ग्रामीण नागरी पट्टे, बरोबर. ठीक आहे. सो पुढची कॉन्सेप्ट बघू सिलेबसची. सिलेबसमध्ये पुढचा पॉईंट आपला सॅटेलाइट टाउन्स. कुठले टाउन? सॅटेलाइट. एक खूप सिंपल गोष्ट आहे सॅटेलाइट टाउन्स. म्हणजे काय, एक मेन सिटी असते, मुख्य सिटी, ही मुख्य सिटी, राईट. आणि ह्या मुख्य सिटीला सबऑर्डिनेट असे एक छोटे छोटे टाउन्स असतात. ठीक आहे. याचे हे सॅटेलाइट टाउन बनण्याचं मेन पर्पज काय आहे? या मेन सिटीवरती आलेला लोड कमी करणे, म्हणजे प्रेशर कमी करणे. म्हणजे मुंबईमध्ये बघा तुम्ही, ठीक आहे, मुंबईचे पण वेगवेगळे भाग आहे, राईट. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे झाला, किंवा आजूबाजूचे सगळे भाग झाले, राईट. म्हणजे हे जे आजूबाजूचे भाग आहे याला आपण काय म्हणतो, सॅटेलाइट टाउन्स असे म्हणतो. किंवा आपल्याला दिल्ली NCRचं पण एक्झाम्पल याच्यामध्ये देता येईल. दिल्ली NCR रिजन मध्ये जे गुरगावचा रिजन आहे किंवा बाकीचे रिजन, राईट. ठीक आहे. तर हा सॅटेलाइट टाउनची कॉन्सेप्ट पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत पुढे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज ऑफ अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशन होतं, लोक मायग्रेट करतात, मायग्रेशन झालं, त्यांचा स्वतःचा विकास होतो, सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स त्यांचे डेव्हलप होतात, विकास होतात. म्हणजे विकास झाला म्हणजे ते काय झाले, अर्बनाइज झाले, राईट. अर्बनाइज झाले. पण अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम्स काय होतात? जर अर्बनायझेशन हे हॅप हॅझार्ड असेल, अनप्लॅन असेल, तर त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्याच्या रेमेडीज काय, हाऊ वी कॅन टॅकल दी हॅप प्रॉब्लेम्स ऑफ हॅप हॅझार्ड अर्बनायझेशन, त्याच्यासाठी ते रेमेडीज आहे. म्हणजे स्मार्ट सिटी असो, ठीक आहे, अर्बन क्लस्टर्स असो, या रेमेडीज काय असतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचा पॉईंट बघा, म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण पॉईंट बघून घेऊ की नागरीकरणाच्या काय समस्या, नागरीकरणाच्या समस्या, बरोबर. येस, नागरीकरणाच्या समस्या आणि उपाययोजना. आणि पुढचा लास्टचा पॉईंट आहे शहराचा शाश्वत विकास, बरोबर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ दी सिटीज, राईट. म्हणजे आपण जेव्हा SDG बघतो, SDG गोल 11, 11 नंबरचा जेव्हा SDG बघतो, तर SDG 11 हा कशाबद्दल बोलतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द सिटीज. सिटीज ज्या आहेत आपल्या, या आपल्याला काय कशा करायच्या, सस्टेनेबल पद्धतीनं डेव्हलप करायच्या आहेत. ठीक आहे, लक्षात आलं मित्रांनो. तर हा आपला तिसरा पॉईंट होता सिलेबसचा. आपण पुढचा पॉईंट बघू सिलेबसचा. पुढचा पॉईंट आपल्याला सिलेबसचा बघायचा आहे आता. याच्यामध्ये आपला पुढचा पॉईंट बघता येईल सिलेबसचा, राईट. पुढचा पॉईंट बघा. येस, द फोर्थ पॉईंट सिलेबसचा, दॅट इज रिजनल प्लॅनिंग. रिजनल प्लॅनिंग हा एक छोटासा पोर्शन आहे ह्युमन जॉग्रफीमध्ये. तुम्ही जर बघितलं ना सिलेबसमध्ये ओव्हरऑल, तर याच्यामध्ये पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफीचा पोर्शन हा खूप जास्त वास्ट दिसतो. किंवा पर्स्पेक्टिव्ह इन जॉग्रफीचा जो सुरुवातीचा पॉईंट आहे, पहिला पॉईंट, तो खूप वास्ट दिसतो, बरोबर. याच्यामध्ये बघा कन्सेप्ट ऑफ रिजन. आता रिजन काय असतो, राईट. म्हणजे आपण रिजन काय करतो, वेगळे रिजन आयडेंटिफाय करतो, राईट. रिजन आपण काय करतो, वेगवेगळे रिजन आयडेंटिफाय करतो. कॉन्सेप्ट ऑफ रिजन, तर रिजन काय, प्रदेशाची संकल्पना काय, हा रिजन बनला कसा. म्हणजे हा रिजन हा नॅचरल पद्धतीने पण बनवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एक्झाम्पल द्यायचं झालं की सपोज एक रिव्हर आहे, एक रिव्हर, राईट. आणि रिव्हरच्या जवळ हा एक रिजन आहे. रिव्हरने काय केलंय, त्या रिजनला पूर्ण एक नॅचरल बाउंड्री बनवली, म्हणून हा एक रिजन तयार झाला. किंवा एक माउंटेन्स आहे, माउंटेन सिस्टम, त्याच्यामुळे एक मध्ये त्याच्या जवळ काय झालं, एक रिजन बनलाय, ठीक आहे. ती वसाहत बनली, रिजन बनला. पण हे कन्सेप्ट ऑफ रिजन जे आहे, याच्या कॉन्सेप्ट काय, हे रिजन बनतात कसे, राईट. या रिजनची उत्पत्ती कशी झाली, हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत प्रादेशिक नियोजनच्या पहिल्या पार्टमध्ये. ठीक आहे. पुढचा बघा, टाइप्स ऑफ रिजन अँड मेथड्स ऑफ रिजनलायझेशन. हा बघा, टाइप्स ऑफ रिजन कसे असू शकतात. ठीक आहे. टाइप्स ऑफ रिजन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे रिजन बघायला भेटतात. म्हणजे की एक असतो नॅचरल रिजन, नॅचरल रिजन, नॅचरल रिजन, राईट. किंवा ज्याला आपण काय म्हणतो की जर होमोजिनियस कंडिशन असेल त्या रिजनमध्ये, म्हणजे काय, त्या रिजनचं पर्यावरण, म्हणजे त्या रिजनचं क्लायमेट, त्या रिजनची सॉईल, किंवा त्या रिजनच्या बाकीचे फिजिकल आस्पेक्ट हे बऱ्यापैकी जर सेम असेल, तर त्याला आपण एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये रिजनला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो, राईट. म्हणजे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज, मेथड्स यूज करून आपण काय केलेलं आहे, रिजनला डिवाइड केलेलं आहे याच्यामध्ये, टाइप्स ऑफ रिजन. इवन फंक्शनल रिजन्स पण एक प्रकार याचा असू शकतो. फंक्शनल रिजन म्हणजे त्या रिजनचं फंक्शन काय,
बरोबर. म्हणजे जर इंडियाचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आपण भारताचं जर एक्झाम्पल घेतलं, तर या इथे कुठं आपला छोटा नागपूर प्लॅच्यूचा रिजन दिसतो, राईट. छोटा नागपूर प्लॅच्यू, सीएनपी. तर सीएनपी, छोटा नागपूर प्लॅच्यू हा एक फंक्शनल रिजन, कारण तिथं आपला इंडस्ट्रियल क्लस्टर पाहायला भेटतो. खूप सारे रिसोर्सेस आहे, खूप साऱ्या इंडस्ट्री त्या रिजनमध्ये काय झाल्या आहे, सेटल झालेलं आपल्याला दिसतात. बरोबर. तर हा एक पॉईंट आपण बघितला. परत त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रिजनलायझेशन. ठीक आहे, म्हणजे प्रादेशिकरणाच्या काय आहे, पद्धती कुठल्या कुठल्या आहेत. बघा, मेथड्स ऑफ रिजनलायझेशन हा थोडासा टेक्निकल मुद्दा आहे, टेक्निकल पॉईंट आहे. आपण हा पण डिटेलमध्ये बघू की कुठल्या कुठल्या मेथड्स इथे यूज होतात. म्हणजे इंडेक्स मेथड कशी यूज करतो आपण, राईट, रिजनलायझेशनसाठी, किंवा आपण फ्लो अनालिसिस मेथड कशी यूज करतो रिजनलायझेशनसाठी, किंवा एक आर एल सिंगचं क्लासिफिकेशनचा पण आपण इथं रेफरन्स घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे आपण एक ऑप्शनचा, प्युअर ऑप्शनचा पार्ट असल्यामुळे हे आपण तिथं स्टडी करू. म्हणजे हे जे रिजन आहे हे सगळे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स आहे. इवन क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट्स पण असतात रिजनलायझेशनच्या मेथड्समध्ये. त्याच्यामध्ये आपण क्लस्टर मेथडचा वापर करू, फिक्स्ड इंडेक्स मेथडचा वापर करू, अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत. ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत सिलेबसमध्ये. ते पुढे तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण ऍक्च्युअल सिलेबस डिस्कस करू. बरोबर. पुढचा पॉईंट बघा आता. पुढचा पॉईंट आहे आपला मित्रांनो, ग्रोथ सेंटर्स अँड ग्रोथ पोल. राईट. तर मराठीत बघा, वृद्धी केंद्रे आणि वर्धन केंद्रे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. एक छोटंसं आपण एक मिनिटामध्ये आपण ही कॉन्सेप्ट समजून घेऊ काय असतात ग्रोथ सेंटर आणि ग्रोथ पोल काय असतात. बघा, ग्रोथ पोल म्हणजे काय. याच्यामध्ये सपोज एक इंडस्ट्री असेल, एक एक मेन इंडस्ट्री. ठीक आहे. ह्या मेन इंडस्ट्रीने काय केलं की खूप साऱ्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीला आपल्याकडे अट्रॅक्ट केलं. काय केलं, अट्रॅक्ट केलं. काय केलं, अट्रॅक्ट केलं, राईट. आणि तिथं काय बनलं, एक इंडस्ट्रीचं क्लस्टर बनलं. क्लस्टर बनलं ज्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन म्हणतो, राईट. इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन क्लस्टर. हे जेव्हा इंडस्ट्री एकत्र येतात, इंडस्ट्रीचा जो इन्फ्लुएन्स असतो मेन इंडस्ट्रीचा, जी एक डॉमिनंट इंडस्ट्री असते त्या रिजन मधली, त्याच्यामुळे बाकीच्या इंडस्ट्री एकत्र आल्या. मग त्यामुळे काय झालं की लेबर एक्सचेंज झालं. लेबर, एका इंडस्ट्रीतले लेबर दुसऱ्या इंडस्ट्रीत गेले, किंवा जे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी त्या एक इंडस्ट्री किंवा दुसरी इंडस्ट्री यूज करायला लागली. बरोबर. ठीक आहे. तर हे जे एक रिजन तयार झाला, ठीक आहे, हा एक झोन तयार झाला, त्या झोनला आपण म्हणतो ग्रोथ पोल. काय म्हणतो, ग्रोथ पोल. असे ग्रोथ पोल आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात. बरोबर, राईट. ग्रोथ सेंटर म्हणजे काय, ग्रोथ सेंटर. तर ग्रोथ सेंटरची ही जी कॉन्सेप्ट आहे, ही पण एक बऱ्यापैकी ग्रोथ पोल सारखी, बट याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन हे खूप जास्त असतं. म्हणजे याच्यामध्ये प्लॅनिंग असते त्या रिजनची प्रॉपर. ठीक आहे. त्यात नुसत्या इंडस्ट्रीज डेव्हलप नाही होत, राईट. त्याच्यात बाकीचे लोक पण डेव्हलप झाले. म्हणजे इंडस्ट्रियल तर डेव्हलपमेंट झाली, पण ह्या इंडस्ट्रीमुळे आजूबाजूची सोसायटी कशी डेव्हलप झाली, त्यांचा विकास कसा झाला, ह्या गोष्टी पण महत्वाच्या असतात. म्हणजे जर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला, तर मिहान नावाचा प्रोजेक्ट आहे आपल्याकडे नागपूरमध्ये. ठीक आहे, खूप फेमस प्रोजेक्ट. तर हा मिहान हे एक ग्रोथ सेंटरचं एक्झाम्पल होऊ शकतं, राईट. तर ह्या कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि अ, पाचवा जो पॉईंट आहे ह्या ह्युमन जॉग्राफीमध्ये, तो पाचवा पॉईंट कशाबद्दल आहे, थिअरीज अँड मॉडेल्स बद्दल. तर त्याच्यामध्ये जॉग्राफर्स होते. एकाचं नाव होतं पेरॉक्स आणि एकाच होतं बॉडोग्ले. तर त्यांनी ह्या ग्रोथ पोल आणि ग्रोथ सेंटरच्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत. आपण ते थोडंसं पुढे डिस्कस करूया, राईट. पुढचा पॉईंट बघा, रिजनल इम्बॅलन्सेस. बघा, रिजन मध्ये असणारे इम्बॅलन्सेस, राईट, म्हणजे त्याला आपण प्रादेशिक असमतोल असे म्हणतो, राईट. म्हणजे रिजन. आता सपोज जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, आता मी जर थोडंसं इथे रफ इंडियाचा मॅप ड्रॉ केला, स्कीमॅटिक मॅप, राईट. असा मॅप आपल्याला ड्रॉ करावा लागतो एक्झाममध्ये, राईट. हा जो रिजन, हा आपला कुठला रिजन आहे, पंजाब हरियाणाचा बेल्ट आहे, राईट. पंजाब हरियाणा बेल्ट जिथं, आणि एक वेस्टर्न यूपी, जिथं काय झाली होती, ग्रीन रिव्होल्युशन झाली होती, राईट. बरोबर मित्रांनो. तो ग्रीन रिव्होल्युशन झाली या ठिकाणी. हा रिजन खूप जास्त डेव्हलप झाला, खूप विकसित झाला. पण हे आजूबाजूचे रिजन आहे, बिहार असो किंवा युपीचा ईस्टर्न पार्ट असो, हे डेव्हलप नाही झाले, राईट. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, हे लेस डेव्हलप आहे आणि हा खूप जास्त डेव्हलप आहे. म्हणजे दोन्हीमध्ये काय तयार झालं, रिजनल इम्बॅलन्स तयार झालं. काय तयार झालं, रिजनल इम्बॅलन्स. बरोबर. विकासामध्ये काय झालं, इम्बॅलन्स तयार झालं. तर ह्या पण कॉन्सेप्ट आपण काय करू, डिटेलमध्ये पुढे सिलेबसमध्ये डिस्कस करू, राईट. ठीक आहे. पुढे बघू, रिजनल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज. आता रिजनल इम्बॅलन्स आहे, तर मग त्याच्या डेव्हलपमेंटच्या स्ट्रॅटेजीज काय असाव्या, प्रादेशिक विकासाची व्यूहरचना काय असावी, आपण डेव्हलपमेंट कसं करू शकतो. तर या स्ट्रॅटेजी, आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे हिली एरियाला डेव्हलप करायचं, मग आपण काय करू, हिली एरिया प्रोग्राम जो लॉन्च केला आहे, हिली एरिया प्रोग्राम, त्याचा वापर करू. कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम,
एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम याचा वापर करू. अशा बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आहे त्या इथं आपण यूज करणार आहोत, राईट. इव्हन ग्लोबल लेवलला अशा स्ट्रॅटेजी झालेल्या आहे का ते पण आपण इथं बघणार आहोत. पुढे बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज इन रिजनल प्लॅनिंग, राईट. सो प्रादेशिक नियोजन, आपल्याला रिजनचं नियोजन करायचं आहे, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल समस्या काय आहेत, पर्यावरणीय समस्या कुठल्या कुठल्या आहे, कुठल्या कुठल्या चॅलेंजेस आहे, क्लायमॅटिक समस्या आहे का, ग्लोबल वॉर्मिंगची काय समस्या आहे, किंवा बाकीचे जॉग्राफिकल फीचरचे काय समस्या आहे, फिजिकल फीचरच्या समस्या, तर ह्या आपण सगळ्या इथं बघणार आहोत. पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा पॉईंट हा खूप ठिकाणी रिपीट झालेला आपल्याला दिसतो. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर आपण हा पण डिटेलमध्ये डिस्कस करू. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आतापर्यंत ह्युमन जॉग्रफीचे किती 4 पॉईंट बघितले. ठीक आहे, आता एक शेवटचा लास्टचा पॉईंट आपण ह्युमन जॉग्रफीचा बघू. शेवटचा पॉईंट बघा ह्युमन जॉग्रफीचा, दॅट इज मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन ह्युमन जॉग्रफी. बघा, आपण जेव्हा जॉग्रफी शिकू ना, पेपर 1 आणि पेपर 2, एस्पेशली पेपर 1चा हा पार्ट, याच्यामध्ये हे जे जेवढे लॉस आणि थिअरीज दिले हे आपण इंटिग्रेट करून शिकणार आहोत. म्हणजे जिथं जिथं याचा रेफरन्स आहे. सपोज आता मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, आता मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं माल्थस मार्क्स बद्दल, राईट. तर हे कुठे यांचा रेफरन्स येतो, यांचा रेफरन्स कुठे येतो, यांचा रेफरन्स येतो कशामध्ये, पॉप्युलेशन मध्ये, राईट. तर ही थेरी आहे बघा, ही थेरी जी आहे, माल्थसची थेरी, मार्क्सची थेरी, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी किंवा मॉडेल, हे आपण पॉप्युलेशनच्या संबंधित आहे. तर हे थेरीज, हे मॉडेल्स आपण तिथं काय करणार आहोत, पॉप्युलेशनच्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, वर्ड पर्स्पेक्टिव्हने, राईट. ठीक आहे, याच्यात पहिला पॉईंट बघा, सिस्टीम अनालिसिस इन ह्युमन जॉग्रफी, राईट. मानवी भूगोलातील संस्थात्मक विश्लेषण. सिस्टम अनालिसिस हा एक अप्रोच आहे बघा. ठीक आहे, ह्युमन जॉग्रफीमध्ये त्यामध्ये काय होतं की एका याच्यामध्ये, सिस्टममध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट असतात. हे वेगवेगळे कॉम्पोनंट आणि त्यांचं इंटर रिलेशनशिप, म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅन आणि नेचर याचं इंटर रिलेशनशिप. ठीक आहे, हे आपण इंटिग्रेटेड वेने जेव्हा शिकतो, ठीक आहे, त्याला आपण सिस्टम अनालिसिस म्हणतो, राईट. मग त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, सिस्टममध्ये कसा बदल होतो, सिस्टममध्ये कुठल्या गोष्टी चेंज होतात, तर ह्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. ठीक आहे, हा पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केला, माल्थस मार्क्स आणि डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी. तर ह्या पॉप्युलेशनच्या थेरी आहे ते आपण पॉप्युलेशनमध्ये डिटेलमध्ये शिकू. पुढचं बघा, सेंट्रल प्लेस थेरी ऑफ क्रिस्टालर अँड लॉश. ठीक आहे, या थेरी भलेही तुम्हाला खूप असं वाचायला खूप अवघड वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही एकदा या थेरी शिकणार ना माझ्या लेक्चरमध्ये, तुम्ही या थेरी कधीच विसरणार नाही. आणि आपण हे इंटिग्रेटेड वेनं शिकणार आहोत, असं नाही की आपण हा सेपरेट शिकू, राईट. जिथे याचा रेफरन्स येईल, म्हणजे याचा रेफरन्स कुठे, सेंट्रल प्लेस थेरी जी आपण म्हणतो, कुठलं, क्रिस्टलर आणि लॉसचं केंद्रस्थान सिद्धांत, याचा रेफरन्स होतो वसाहतमध्ये, कशामध्ये, वसाहत, राईट. त्याला आपण म्हणतो सेटलमेंट, सेटलमेंट जॉग्रफी. तर तिथं वसाहत कशी बनते, ठीक आहे, मग सेंटर पॉईंट कसा असतो, मग आजूबाजूच्या गोष्टी कशा तयार होतात, हे सगळं आपण तिथं काय करू, शिकू, राईट. पुढचं बघा, पॅरॉक्स अँड बॉर्डविले. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पॅरॉक्स आणि बॉर्डविलेचे जो सिद्धांत आहे, हे कशाशी संबंधित आहे, ग्रोथ पूल अँड ग्रोथ सेंटरशी हे सिद्धांत काय आहे, संबंधित आहे. हे सिद्धांत पण आपण डिटेल्ड मध्ये स्टडी करणार आहोत. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, याच्यामध्ये वंथुनन्स मॉडेल ऑफ ऍग्रिकल्चरल लोकेशन, राईट. वांथुनंचं ऍग्रिकल्चर कृषी स्थान प्रतिमान, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे वांथुनंनी फोकस काय केलाय, की जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असतात, ठीक आहे, मग ते आपण आता जर एक्झाम्पल घ्यायचं व्हेजिटेबल, आता व्हेजिटेबल जर ग्रो करायचं आहे तर सिटीच्या जवळच आपण ते ग्रो करू, मिल्क फॅक्टरी पण सिटीच्या जवळच ग्रो करू, कारण हे पेरिशेबल गुड्स आहे, हे खराब होतात. मग वांथुनन काय सांगतो, की जे वेगवेगळे गुड्स असतात ऍग्रिकल्चरचे, ठीक आहे, हे ट्रान्सपोर्ट किंवा डिस्टन्सेस असतं, त्यानुसार आपण त्याचं काय करत असतो, ग्रोथ करत असतो, काय करत असतो, त्याची ग्रोथ करत असतो, राईट. जे वांथुनन मॉडेल हे बऱ्यापैकी आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसेल, राईट. उत्तर प्रदेशमध्ये, युपीच्या भागामध्ये वांथुनन मॉडेलचा रेफरन्स आपल्याला बघायला भेटतो, राईट. महाराष्ट्रामध्ये असं काही स्पेसिफिक दिसणार नाही, बट मुंबई झालं किंवा पुण्याच्या सिटीज आहे, याच्या आसपास किंवा याच्याशी रिलेटेड जे व्हेजिटेबल्स असतात, ठीक आहे, व्हेजिटेबलचे फार्म आहे किंवा बाकीचे डेअरी प्रोडक्ट्स आहे, त्याच्यामध्ये याचा रेफरन्स येऊ शकतो. तर हे पण आपण तिथे काय करू मित्रांनो, डिटेलमध्ये स्टडी करू. पुढचं बघा, वेबर्स मॉडेल ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन, राईट. सो वेबरचे औद्योगिक स्थान प्रतिमान. बघा, आपल्याला माहिती आहे की कुठलीही इंडस्ट्री जेव्हा आपल्याला सेटल करायची असते,
राईट. त्यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात इंडस्ट्री सेटलमेंटसाठी. एक असतं मार्केट, की ती इंडस्ट्री त्या इंडस्ट्रीच्या जवळ मार्केट आहे का. दुसरं असतं त्या इंडस्ट्रीला लागणारा रॉ मटेरियल आहे का. आणि तिसरं असतं तिथे शिप लेबर अवेलेबल आहे का. तेव्हाच आपण काय करू शकतो, ती इंडस्ट्री सेटअप करू शकतो. राईट. ठीक आहे. तर हे फॅक्टर फेवरेबल असतील तरच आपल्याला इंडस्ट्री सेटअप करणं काय असतं, फिजिबल असतं. कारण की बघा, इंडस्ट्री ज्या असतात त्यांचं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन हे एम असतं. मग त्यांना कॉस्ट रिड्यूस करायची असते. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असो किंवा बाकीच्या कॉस्ट असो, ह्या रिड्यूस करायचे. मग हे ज्याच्यामध्ये आपण ही कॉस्ट अनालिसिस जे शिकणार आहोत, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अनालिसिस असो किंवा बाकीचे अनालिसिस रिलेटेड टू इंडस्ट्री, तर हे आपण वेबर्स मॉडेलमध्ये शिकू. आणि याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो लोकेशनल ट्रायंगल कॉन्सेप्ट. ठीक आहे. तर हे पण आपण तिथं बघणार आहोत डिटेलमध्ये. राईट. पुढचं बघा, पुढचं सिलेबसचं पॉईंट दॅट इज, पुढचं सिलेबसचा पॉईंट आहे आपला ऑस्ट्रोज मॉडेल ऑफ स्टेजेस ऑफ ग्रोथ. राईट. ठीक आहे. ऑस्ट्रोचे वृद्धी टप्प्याचे प्रतिमान हे सिम्पल मॉडेल आहे की याच्यामध्ये सोसायटी कशी ग्रो झाली. ठीक आहे. हळूहळू सोसायटी कशी ग्रोथ होत गेली. म्हणजे पहिली काय होती, सोसायटी ट्रॅडिशनल होती. राईट. तिथं काहीच डेव्हलपमेंट नव्हतं, सगळं सबसिस्टन्स टाईप ऑफ फार्मिंग सुरुवात होती. सोसायटी हळूहळू ग्रो झाली. ठीक आहे. मग अजून डेव्हलपमेंट झाली आणि एक लेवलला सोसायटीमध्ये मॅच्युरिटी आली, ड्राईव्ह टू मॅच्युरिटी. तर ह्या सोसायटीच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आपण इथं बघणार आहोत. आणि ह्या मॉडेलचा रेफरन्स आपल्याला कुठे दिसतो, इकॉनॉमिक जॉग्राफीमध्ये आपल्याला बघायला भेटतो. आपण जेव्हा इकॉनॉमिक जॉग्राफी स्टडी करू तेव्हा ह्या मॉडेलला आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे हा जो पार्ट आहे ऑप्शनलचा, हा आपण इंटिग्रेटेड वेने अभ्यासणार आहोत मित्रांनो. इंटिग्रेटेड वेने आपण याचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पुढे बघा, पुढचं हर्टलँड अँड रिमलँड थिरीज अँड लॉज ऑफ इंटरनॅशनल बाउंड्रीज अँड फ्रंटियर्स. राईट. याला काय म्हणतो आपण, मर्मभूमी आणि परिधी भूमी सिद्धांत. नाव खूप डिफिकल्ट असेल पण हे सिद्धांत खूप सिंपल आहे. हे कसे सिंपल आहे आपण ते बघू. आपण एक काम करू, एक छोटासा काय करू, मॅप ड्रॉ करू आपण याच्यामध्ये. राईट. ठीक आहे. आपण एक छोटासा मॅप आपण काढू. आता जर तुम्ही बघितलं ह्याच्या थिअरीज आहे ज्याला आपण म्हणतो हर्टलँड अँड ड्रीमलँड थेरी. राईट. हर्टलँड अँड ड्रीमलँड थेरी. ठीक आहे. एक थोडंसं सारांश बघू, आपण काही डिटेलमध्ये बघणार नाही. हर्टलँड थेरी जी आहे ही ब्रिटिश जॉग्राफर होता मॅकिंडर, त्याने दिलेली आहे, ब्रिटिश जॉग्राफर. आणि रिमलँड थेरी एक स्पाइकमॅन म्हणून अमेरिकन जॉग्राफर होता, त्याने दिली. बरोबर. तर हा मॅकिंडर काय म्हणतो, हे वर्ल्ड जे आहे, जग जे आहे, ठीक आहे, वर्ल्ड मध्ये जर आपण एक छोटसा इथं वर्ल्डचा मॅप जर ड्रॉ केला सपोज. राईट. सपोज आपण इथं काय करू, एक छोटासा वर्ल्डचा मॅप ड्रॉ करू. ओके. ही झाली आपली साऊथ अमेरिका. राईट. ठीक आहे. ही आपली नॉर्थ अमेरिका. आणि एक आपण असा रफ मॅप ड्रॉ करणार आहोत इथं. असं की आपल्याला एक्झॅक्ट मॅप ड्रॉ नाही करायचा आहे. ठीक आहे. ही आपली आफ्रिका. राईट. आफ्रिकन कॉन्टिनेंट. आणि हा बाकीचा याचा भाग. राईट. इथे जर आपण थोडंसं बघितलं तर आपला इंडियाचा भाग. राईट. आणि इथले बाकीचे जे आयलँड्स कंट्रीज वगैरे इथं आपल्याला बघायला भेटतात. इथं जपान वगैरे, इथं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज. राईट. आणि इथं आपला येतो काय, आफ्रिका, सॉरी ऑस्ट्रेलिया. राईट. तर ही मॅकेंडर थेरी काय सांगते, मॅकेंडर काय सांगतो की हर्टलँड थेरी काय सांगतो जे मॅकेंडरने दिलेली, की हर्टलँड थेरीनुसार मॅकेंडर काय म्हणतो की जो हा सेंट्रल युरोपचा भाग आहे. कुठला भाग, सेंट्रल युरोपचा भाग. राईट. हा सेंट्रल युरोपचा भाग, स्पेशली ईस्टर्न युरोप. राईट. त्याच्यामध्ये रशिया आणि काही एशियाचा भाग पण येतो. ज्या लोकांचा याच्यावरती कंट्रोल असेल, राईट, तो पूर्ण वर्ल्डवरती काय करेल, कंट्रोल करेल. काय करेल, पूर्ण वर्ल्डवरती काय करेल, कंट्रोल करेल. राईट. म्हणजे तो काय म्हणतो, दोज हु विल कंट्रोल दी हर्टलँड, ही विल कंट्रोल दी वर्ल्ड. राईट. तर ही थेरी होती कशाची, मॅकेंडरची. राईट. मॅकेंडरने ही हर्टलँड थेरी दिलेली आहे. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे असं त्याचं म्हणणं होतं. राईट. ठीक आहे. पुढं रिमलँड थेरीनुसार स्पाइकमॅन काय म्हणतो, हे असं नाहीये. राईट. असं नाही की फक्त हा जो रिजन आहे कॉन्टिनेंटचा हाच महत्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त जो ओशनचा पार्ट आहे, तो ओशनचा पार्ट पण काय आहे, खूप महत्वाचा आहे. हा जो ओशनचा पार्ट आहे सीचा, हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. म्हणजे स्पाइकमॅननी काय केलं, या रिजनचा फक्त ऑर्बिट वाढवलं. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, की जो व्यक्ती हे हर्ट लँड प्लस हा रिजनला डॉमिनेट करेल
तो काय करेल, जगावरती राज्य करेल. तर मित्रांनो, ह्या दोन अशा थेरीज होत्या, हर्टलँड आणि ड्रीमलँड थेरी. एक मॅकिंडरने दिली होती आणि एक स्पाइकमॅनने दिली होती. आपण हे पुढे बघणार आहोत, राईट. ठीक आहे. राईट. तर तुम्हाला एक थोडंसं एक कल्पना आली असेल की ह्या थेरीज कशा होत्या. ठीक आहे. आणि आपल्याला पुढे याचं डिटेलमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग त्यामुळं घाबरण्याची काही गोष्ट नाही. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये बघा, आपला एक शेवटचा आजच्या लेक्चरचा पॉईंट आहे. शेवटचा पॉईंट काय आपला, दॅट इज लॉज ऑफ इंटरनॅशनल बाउंड्रीज अँड फ्रॉन्टियर्स. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा प्रदेशातील कायदे. बघा, याच्या संबंधितचे कायदे हे आपल्याला बघायचे आहे. म्हणजे बाउंड्रीज काय असतात मित्रांनो, बघा, बाउंड्रीज ह्या फिक्स असतात, डिमार्केशनने केलेले असतात. आपण जनरली आता इंडिया आणि पाकिस्तानमध्ये बाउंड्री आहे. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो, रॅड क्लिप लाईन म्हणतो. ठीक आहे. किंवा मॅकमोहन लाईन आहे इंडिया आणि चायनामध्ये. तर ह्या बाउंड्रीज फिक्स आहे. फ्रॉन्टियर्स जे असतात ना, हे फिक्स नसतात, हे अनिश्चित असतात. फ्रॉन्टियर्स हे एक टाईपचं जिओग्राफिकल रिजन्स पण असू शकतो, राईट. एक टाईपचा भौगोलिक भाग पण असू शकतो. जसं की आपल्याला एक फ्रॉन्टियर्स इंडिया आणि बांगलादेशमध्ये फ्रॉन्टियर्स दिसतात, राईट. ठीक आहे. म्हणजे हे दोन्हीचा डिफरन्स काय आहे, बाउंड्रीज आणि फ्रॉन्टियरचा, त्याच्याशी रिलेटेड लॉज काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. तो आपण आय होप की तुम्हाला या गोष्टी आजच्या लेक्चरच्या समजल्या असतील. ह्युमन जॉग्रफीचा जो इम्पॉर्टंट पॉईंट होता सिलेबसचा, फिजिकल जॉग्रफी पार्ट 2चा, तो आपण डिस्कस केला. त्यामध्ये आपण 5 गोष्टी बघितल्या इम्पॉर्टंट सिलेबसच्या, आणि त्याचा थोडासा सारांश पण आपण काय केला मित्रांनो, डिस्कस केलेला आहे. तर आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर जरूर ह्या लेक्चरला MPSCचे जेवढे पण होतकरू विद्यार्थी आहे, ज्यांना जॉग्रफी ऑप्शनमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना शेअर करा. आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक्स पण मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर लिंक पण जरूर जॉईन करा, कारण की टेलिग्रामवरती मी काय करतो, ह्या याच्या इम्पॉर्टंट सॅम्पल नोट्स जे आहे, बायलिंग्वल मराठी आणि इंग्लिशमध्ये ऑप्शनलच्या, ह्या दोन्ही तिथे ऍड केलेल्या आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ऑप्शनलमध्ये तुम्हाला 300+ घ्यायचे असतील तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप चांगली पाहिजे. आणि ती कॉन्सेप्ट क्लॅरिटी कुठून येईल, तुम्हाला लेक्चर्समधनं. आणि दुसरा मुद्दा, तुमचं रायटिंग खूप चांगली पाहिजे. तर रायटिंग कशामधून येईल, तुमच्याकडे जर चांगलं कंटेंट असेल, चांगलं मटेरियल असेल तर. तर कंटेंटसाठी तुम्ही नक्कीच आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करावा. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो पेपर 2चा पार्ट आहे, आपला जर तिसरा पार्ट येणार आहे जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशनचा, तो पार्ट असेल इंडियन जॉग्रफी, दॅट इज पेपर 2 ऑफ जॉग्रफी ऑप्शनल. ठीक आहे मित्रांनो. तो मला वाटतं आपण इथं सध्या थांबू. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर अँड डू शेअर दी लेक्चर विथ अदर स्टुडंट्स ऑल्सो. थँक्यू.